तर आज आपण बनवणार आहोत पनीर शिमला मिरची स्टफिंग। मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आपण वेळ न घालवता फटाफट सुरुवात करूयात। त्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब नसेल केलात तर। मी इथे पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे आणि ही बेबी शिमला मिरची आहे, म्हणजे छोट्या साईजची शिमला मिरची आहे। तुम्ही मोठ्या साईजची देखील शिमला मिरची घेऊ शकता। शिमला मिरचीला मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे। तर आता आपण त्याचे दोन भाग करून घेणार आहोत। वरचा देठ आहे तो आधी काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण शिमला मिरचीचे दोन भाग करून घेऊयात आणि त्यातल्या सर्व बिया आहेत ना त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत। हाताने मी शिमला मिरचीच्या बिया आहेत त्या सर्व काढून घेणार आहे। बाकीच्या देखील शिमला मिरचीच्या अशाच आपण बिया काढून घेणार आहोत। तर इथे बघू शकता सर्व शिमला मिरचीचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आणि सर्व बिया देखील काढून घेतलेल्या आहेत। आता आपण स्टफिंग बनवायला सुरुवात करूयात। मी इथे 200 ग्राम पनीर घेतलेला आहे आणि त्याला किसून घेतलेले आहेत। बघू शकता अशा पद्धतीने आपण किसून घ्यायचं आहे किसणीने। त्यानंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि त्याला एकदम बारीक कापून घेतलेला आहे। जेवढा शक्य होईल तेवढा बारीक कापून घ्यायचा आहे कांदा। त्यानंतर इथे मी एक टमाटर घेतलेला आहे आणि टमाटर देखील एकदम बारीक कापून घेतलेला आहे। बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक कापून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे, 1.5 चमच घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा चमच धना पावडर घेतलेली आहे आणि पाव चमच हळद घेतलेली आहे। अर्धा चमच गरम मसाला घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी पाव चमच कढीपत्त्याची पावडर घेतलेली आहे। ह्याची मी व्हिडिओ यूट्यूबला शेअर केलेली आहे, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देणार आहे, ती तुम्ही व्हिडिओ नक्की पहा। ह्याच्या जागी तुम्ही कढीपत्ता देखील बारीक कापून घालू शकता। त्यानंतर 1 चमच मी चिली फ्लेक्स घेतलेली आहे। चिली फ्लेक्स नसेल घालायचं तर तुम्ही स्किप देखील करू शकता। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण स्टफिंग भरायला सुरुवात करूयात। तर एकदम घट्ट आपल्याला स्टफिंग आहे ती भरून घ्यायची आहे। असे एकदम दाबून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने बघू शकता अशाच पद्धतीने आता आपण सर्व शिमला मिरची आहेत त्या भरून घेणार आहोत। एकदम दाबून शिमला मिरची भरून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व शिमला मिरची आहेत त्या मस्त घट्ट अशा भरून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्यांना फ्राय करून घेऊयात। आतापर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि मस्त तेल आपला गरम झालेला आहे आणि गॅस आपण अगदी स्लो ठेवायचे आहे। स्लो गॅसवरतीच आपण शिमला मिरची आहे ती फ्राय करून घ्यायची आहे। तर इथे मी एक एक शिमला मिरची आता तेलामध्ये घालून घेणार आहे आणि तेल आपल्याला जास्त देखील घालायचं नाही आहे, थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे। तर इथे मी 4 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे। सर्व शिमला मिरच्या आहेत त्या आपण पॅनवरती घालून घेतलेल्या आहेत। आता आपण झाकण न ठेवता शिमला मिरची मस्त अशी फ्राय करून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिटं एक साईडने आपण शिमला मिरची आधी फ्राय करून घेणार आहोत। तर आता आपण 5 मिनिटांनी शिमला मिरची आहे ती पलटी करून घेऊयात आणि चिमट्याच्या मदतीने आपण पलटी करून घेणार आहोत। आता अशाच पद्धतीने आपण चिमट्याच्या मदतीने सर्व शिमला मिरच्या आहेत त्या पलटी करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता सर्व शिमला मिरच्या आहेत त्या मी पलटी करून घेतलेल्या आहेत आणि तेल सुद्धा बघू शकता तुम्ही कमी झालेलं आहे। आता आपण ह्या शिमला मिरच्या आहेत त्या 5 मिनिट ह्या साईडने देखील फ्राय करून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता 5 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त अशी त्याही साईडने आपली शिमला मिरची आहे ती तळली गेलेली आहे। तर आता आपण पॅनमधून शिमला मिरची काढून घेऊयात। पहिला आपण टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत। शिमला मिरची स्टफिंग ही आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो, पण पनीर शिमला मिरची स्टफिंग तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर ही माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, जर आवडली असेल तर फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।